खरं तर कीर्तनामध्ये श्रोत्यांनी कीर्तनकाराला प्रश्न विचारावे. तो अभंगापासून दूर चालला तर त्याला टोकावं, महाराज अभंगावर बोला. पण आपल्याकडे अशी पद्धती नाही. कुणी जर बोललं विचारलं तर त्याला उद्धट म्हणतात. सगळे त्याला धोपटतील आणि हाकलून देतील. लय शाना झाला का महाराजाला क्रॉस करायला, त्याला हाणून हाकलून देतील. ही भानगड आहे मोठी आणि मोठ्या अडचणी आहेत. मला सांगा, मी तालुक्याचा विषय काढला. तालुका लेवलचे महाराज बोलवले. तालुक्यातली तालुक्यात ज्या तालुक्यात सप्ताह आहे त्याच तालुक्यातली महाराज बोलवायचे. जायला खर्चच लागत नाही. 10-20 रुपयात येणं जाणं होते. तुकोबारायची इच्छा सहज पूर्ण करता येते. काय की कीर्तनाचा पैसा घेऊ नका, ही तुकोबारायची इच्छा सहज पूर्ण करता येते. आणि छान महाराज आहेत आपल्या तालुक्यात, बहुतांश चांगले असतात. काय हौस आली बाहेरचे लांबचे बोलवायचे. मला सांगा, प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठं असतं. आंब्याला फळाचा राजा म्हणतात. का सफरचंद वाईट आहे का? केळ वाईट आहे का? बोरं वाईट आहेत का? हां, प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठंच आहे. कारण आंब्याची चव चांगली म्हणावं तर सफरचंदाची चव आंब्यात कुठे आहे? आंब्याला चांगलं म्हणावं तर केळाची चव आंब्यात कुठे आहे? म्हणून फळ गोड असो, तुरट असो, आंबट असो, कसंही असो, फळाला जी चव भगवंतानं दिली आहे ती चव त्या फळासाठी मोठीच असते. आणि म्हणून कोणत्याही फळानं कोणत्या फळाची बरोबरी करू नये. प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठंच आहे. ती चव त्याला लाभली, ती इतराला नाही आहे. आणि म्हणून प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठं आहे चवीच्या बाबतीत. तसा प्रत्येक कीर्तनकारही आपल्या ठिकाणी मोठाच आहे. मोठाच आहे. कुणाला कमी समजू नका. एखादं लय गाजलेलं आहे, एखाद्या दुसऱ्या कीर्तनकाराला जे येतं ते गाजलेलं येतच असेल कशावरून? हां, प्रत्येकाच्या ठिकाणी अभ्यास आहेच. म्हणून मी बोललो की प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठं आहे चवीच्या बाबतीत. तसा प्रत्येक कीर्तनकार आपल्या ठिकाणी ज्ञानाच्या बाबतीत मोठाच आहे. आणि म्हणून गाव लेवलचे छोटे कीर्तनकार तालुक्यात सप्ताह, तालुक्यातलेच कीर्तनकार बोलवा. मी उदाहरण दिलं. 25 रुपयाच्या पेट्रोलमध्ये येऊन तो कीर्तन करून जाईल, फुकट सेवा देईल. तो नोकरदार आहे, व्यापारी आहे, शेतकरी, त्याचा व्यवसाय करत करत फुकट सेवा देऊ शकतो. लांबचे महाराज बोलू नका. आणि लांबचे महाराज बोलवायचेतच तर त्याला पैसे देऊ नका. त्याला फुकट आहे म्हणा. किंवा ते लेस गाजलेलं आहे त्याचं कीर्तन ऐकायचं, तर त्याच्या गावात जाऊन जिथं कीर्तन आहे तिथं जाऊन ऐका. तुमच्या पदर देवाणघेवाण बंद करा. तुकोबारायची इच्छा पूर्ण होईल. मला भीती वाटते, माफी मागून बोलतो, मला भीती वाटते काही दिवसांनी असं होऊ नये. जसे तुकोबारायचे काही अभंग काढले क्षेपक अभंगात घातलेत, तसं तुकोबारायचे 4-5 अभंग आहेत ना, कथा करुणी द्रव्य देती घेती त्या अधोगती नरकवास. तुका म्हणे कथा करुणी देती घेती, है ना, कथा करुणी देती घेती, तुका म्हणे दोन्ही नरका जाते. किंवा पुण्यविक्रा ते मातेचे गमन, कन्या गोकरी कथेचा विक्रा, ही जी अभंग आहे तुकोबारायची ही काही दिवसांनी क्षेपक अभंगात टाकू नयेत. किंवा कालांतरानं खूप काही दिवसांनी गाथेतूनच काढून टाकू नयेत. का तर ही अभंग अडथळा करलेत ना, ही अभंग अडथळा करताना पैसे मिळवायला ही अभंगच काढून टाका किंवा क्षेपक अभंगात टाका. असं होऊ नये. काही सांगता येत नाही. अपात्र माणसाकडे घुसली तर ते हेही करू शकतात. सामान्य बीक आले. मी क्षमा मागून बोलतो. तुकोबारायचं स्वप्न आहे तुम्ही कीर्तन फुकट करावीत. आणि तुकोबारायचे भक्त जर तुम्ही स्वतःला मानून घेत असाल तर कीर्तन फुकटच करावं. आणि करता येतं. मी बोललो, तालुक्यातले माणसं बोला, बाहेरचे बोलूच नका. आणि आता विचार करा, मी बोलून गेलो की ज्या वाणीला, तुकोबारायच्या वाणीला युगायुगात असत्यानं स्पर्श केला नाही, जी तुकोबारायची वाणी सातत्यानं खरंच बोलते, तर या 4 अभंगात जे तुकोबाराय बोललेत ती वाणी खरंच होईल.
खरीच होईल. कथा करून द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. कथा करून देती घेती तुका म्हणे दोन्ही नरका जाती. ही तुकोबारांची वाणी खरीच होईल, खरीच होईल. घाबरा, तुकोबाराच्या वाणीला घाबरा. आणि म्हणून कीर्तनाच्या बळावर मोठं होण्याचा प्रयत्न करू नका. कीर्तनातून पैसा कमवू नका. मला एक सांगा, भगवान श्रीकृष्णानं अख्ख्या जगाला गीता दिली किंवा भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता दिली. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाकडून किती पैसे घेतले? नाही सांगा ना. काही बजेट असलं तुमच्या पैसे सांगा आकडा एखादा. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता दिली, अर्जुनाकडून किती पैसे घेतले? काहीच घेतलं नाही, काही घेतलं. उदार अंतकरणानं फुकट दिली. पुढे श्री संत निवृत्तीनाथानं ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराला दिली. निवृत्तीनाथाने ज्ञानोबाराकडून किती पैसे घेतले? काहीच नाही. पुढे ज्ञानोबाराने ही ज्ञानेश्वरी अख्ख्या जगाला दिली. ज्ञानोबाने जगाकडून किती पैसे घेतले? काहीच घेतलं नाही. मग ज्या ज्ञानोबाराने जगाकडून काही घेतलं नाही, ज्ञानोबाराने जगाला ज्ञानेश्वरी दिली, त्याचं काहीच घेतलं नाही, तर आम्ही या ज्ञानेश्वरीवर गाथेवर बोलतो, आम्ही जगाकडून का घ्यावं? आम्हाला काय अधिकार आहे पैसा घेण्याचा? तुम्ही ज्ञानोबा तुकोबारा या दोन महासंतांचं वाङ्मय बाजूला ठेवा आणि कीर्तन करा. समाज तुम्हाला किती पैसे देतो तेही कळेल. टमाटे बटाटेच पडतील व्यासपीठावर, टमाटे बटाटे. आणि मग भगवान कृष्णानं गीता दिली, निवृत्तीनाथानं ज्ञानेश्वरी दिली, ज्ञानोबारांनी ही ज्ञानेश्वरी अख्ख्या जगाला दिली. जगाकडून काय घेतलं? काही नाही, काही नाही. मग तुम्हाला काय अधिकार घेण्याचा? ही ग्रंथसंपदा जगाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी या संतानं, भगवंतानं तुम्हा आम्हाला फुकट दिली. आम्ही जगाला फुकटच द्यावी याचा उपाय घेऊ नये. आणि जगाला आम्ही फुकट दिली तर तेव्हा तुकोबारा म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले. तू व्यासपीठावर जे बोलतो, व्यासपीठावर जे खरं बोलतो ते खरं आचरणात आणतो, तसा वागतो, तू देवेस. तुझ्या मी पावलं वंदीन, तुझ्या पाया पडेल. बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले, त्याची वंदी न पावले. या दिशेनं आजच्या वक्त्यानं वाटचाल करण्याची गरज आहे. पण गंमत अशी हो, कीर्तन करायला पैसा द्यायचा बंद केला ना तर कीर्तनच बंद पडतील, सप्ताहच बंद पडतील, सप्ताहच बंद पडतील. आणि म्हणून मी जो विषय मांडला सुरुवातीला की आज जगात इतकी कीर्तनं, आपल्या महाराज भूमीत इतकी कीर्तनं होत आहेत, प्रवचनं होत आहेत, समाज सुधारत का नाही? समाज आहे तिथंच आहे, किंबहुना समाजाची अधोगती आहे. मी बोललो 90% लोक दारू पित आहेत. तुमची कीर्तन ऐकून लोक दारू का सोडत नाही? तुमचं का ऐकत नाही समाज? तर याचं कारण, पहिलं कारण, वक्ता विरक्त नाही. आणि वक्ता जसं बोलतो तसं वागत नाही. सांगणारा वक्ता हा विरक्तच असावा. मी तर म्हणतो, जो विरक्त नाही त्याच्या तोंडातून शास्त्रच ऐकू नये, त्याच्या तोंडातून शास्त्रच ऐकू नये. वक्ता विरक्तच असावा, किमान विरक्तीच्या दिशेने वाटचाल करणारा तरी असावा. नसला विरक्त तरी वैष्णव असावा. वैष्णव तो की ज्याला फक्त भगवंत आवडतो, बाकी काय आवडत नाही. वैष्णव तो जया देवावरी अवघी माया. हरिनाम सोडलं तर कशावरही, हरिनाम सोडलं तर कशाचीच आवड शिल्लक नाही आहे, तो वैष्णव असतो. एका हरिनामाशिवाय काही न आवडणं, तो वैष्णव असतो. वक्ता दृष्टांत कुशल असावा, चपलक सुंदर गोड असे दृष्टांत द्यावेत की जे सिद्धांताला धरून येईल. हे दृष्टांत सिद्धांत ऐकले की श्रोत्याची समाधी लागावी.
आणि ज्याची समाधी लागते, जो समाधी घेऊन घरी जातो कीर्तन ऐकल्यावर, तो निश्चित विवेक वैराग्याकडे वाटचाल करतो. त्याचा विवेक जागा होतो, त्याच्या जीवनात हळूहळू वैराग्य येतं आणि त्याला देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जी होते. पण कीर्तनातून श्रोता हसतच गेला ख्या 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 करीत, तो उचाट बनतो, उथळ बनतो आणि म्हणून समाज सुधरत नाही. तुम्ही जसं बोलताय तसं जर वागले, व्यासपीठावर जे बोलले तसं वागले, समाज तुमच्या पुढे याला लटलट कापतो. समाज तुमचा आदर्श ठेवतो, तुमच्या शब्दाला किंमत देतो. का? तुम्ही सत्य बोलतायत आणि जे सत्य बोलतायत ते जीवनात अनुकरतायत. बोले तैसा चाले. तुम्ही पूजनीय होता. व्यासपीठावर जे सत्य बोलले तुम्ही तुमच्या जीवनात अनुकरणात आणता, तसं वागता, तुम्ही पूजनीय ठरता, तुम्ही देव होता. लोक पायावर लोळतात, तुमचा शब्द पाळतात, का तर तुम्ही देव असता. बोले तैसा चाले, तो देव असतो. आणि मग त्याची वंदन पावले. आणि म्हणून आजचा वक्ता व्यासपीठावर जसा बोलतोय तसं वागत नाही आणि त्याच्या जीवनात विरक्ती नाही आहे. म्हणून इतकी कीर्तन होऊन, इतकी प्रवचन होणे समाज सुधरत नाही. तो आहे तिथंच आहे, आहे तिथंच आहे. उलट अधोगती पण प्रगती नाही आहे. भले जीवनात विरक्ती नसेल, पण किमान विरक्तीच्या दिशेने वाटचाल तरी असावी. विरक्तीच्या दिशेने वाटचाल तरी असावी. समाज तुमचा ऐकेल, छाप पडेल. मी बोललो, गांधीजीच्या एका शब्दावर देश सोडला इंग्रजांना. का? त्याग होता, वैराग्य होता. उभायुष्य, हा माणूस उभायुष्य उघडा झोपला. गांधीजी उघडे झोपले. माझ्या भारतवासियांना जो पण कपडा मिळत नाही तो मी कपडा धारण करणार नाही. मोठा त्याग आहे, मजाक नाही आहे. गुडघ्यात केल्या खोल खोल गाद्यावर आम्ही झोपतो ऐश्वरामात. बिचारे गांधीजी उघडे झोपले. त्याग आहे, वैराग्य आहे. तेव्हा समाज ऐकत होता. जेव्हा त्याग असेल तरच समाज ऐकतो. अन्यथा कवडी किंमत आहे तुमच्या बोलण्याला. लोक ऐकतात, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. कुणी ऐकत नाही कोणाचं. हसतात, मजा म्हणतात, निघून जातात. कीर्तनकार पैसे घेऊन जातो, ऐकणारे हसी मजाक घेऊन जातात. देव लांबच राहिला. आणि म्हणून व्यासपीठावर मी बोललो की वैराग्याच्या गोष्टी करायच्या. माझे तुकोबर आहे, छत्रपतीचा नजराणा घेत नाहीत, सोनं नाणं घेत नाहीत. तुकोबर आहे किती विरक्त, किती विरक्त. तू जाताना 15,000चं पाकिट घेऊन जातो. समाज कसं ऐकेल तुझं? व्यासपीठावर गोष्टी करायच्या. हरिनाम घ्या, हरिनाम घ्या, रात्रंदिवस हरिनाम घ्या, नित्य हरिनाम घ्या. आणि स्वतः अवसा पुन्हाला घ्यायचं. कसं समाज ऐकेल तुझं? मी सगळ्याच कीर्तनकाराला बोलत नाही. काही नित्य नामधारक आहेत, काही कीर्तनकार विवेक वैराग्याने मोक्षापर्यंत पोहोचलेले आहेत. उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, संप्रदायाचे नियम पाळत आहेत, रुपये घेत नाहीत, कीर्तन करतात, फुकट कीर्तन करतात. पण काही लोकांनी संप्रदाय गढूळ केला, त्याबद्दल मी बोलतो. हां, वैराग्याच्या गोष्टी करायच्या, आपण वैराग्यासारखं वागायचं नाही. नामाच्या गोष्टी करायच्या, आपणच नाम घ्यायचं नाही. कधीतरी अवसा पुन्हा नाम घ्यायचं म्हणजे आणि श्रोत्याला घ्या म्हणायचं. काम करताच्या गोष्टी करायच्या आणि स्वतःचे काम क्रोध बलवान करायचे. तो कोवाराय बोलले, काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. जो काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघाला तो मूर्ख आहे म्हणले. तो कोवाराय बोलतात, काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. काम क्रोध टाकून जो परमार्थाला निघलाय तो खरा परमार्थिक आहे. मग व्यासपीठावर वैराग्याच्या गोष्टी करायच्या, हरिनामाच्या गोष्टी करायच्या, काम क्रोधाच्या गोष्टी करायच्या. आणि आमच्या जीवनात वैराग्य नाही, आमच्या जीवनात नामस्मरण नाही आहे, नित्य नामस्मरण. आमच्या जीवनात काम क्रोध वास करतायत. मग हे बोले तैसा चाले, त्याची वंदीन पावले या नियमात बसतंय का? नाहीच, नाहीच. अहो खरोखर तुमच्या जीवनात जर तुम्ही सत्य बोलताय व्यासपीठावर आणि सत्य अनुकरण असेल, जे बोललाय सत्य तसं वागत असाल, तर लगेच तुमच्या शरीरावर विवेक वैराग्य झळकू लागतं. नरभरा बोलतायत का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनाचे. जमीन किती कसदार आहे हे जमिनीत आलेल्या पिकावरून ओळखता येतं. मनुष्य किती खानदानी आहे त्याच्या वागण्यावरून बोलण्यावरून ओळखता येतं. का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनाचे. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष.
ज्या माणसाला पाहिलं, ज्याचं दर्शन झालं की प्रसन्न वाटावं, समजून घ्यावं पुण्यवान पुरुष, हनुमान प्रमाण. वसंताचे रिगवणे झाडांचे नि साजेपणे, तेवी जाणीजे करणे सांगती ज्ञान. झाड फुलांनी पानांनी नटली की समजून घ्या वसंत आला. तसं वागता सद्गुणानं नटला, सद्गुणानं नटला की समजून घ्या त्याच्या जीवनात विवेक वैराग्याने ज्ञान येऊ लागले. आलं किंवा येऊ लागले, मी म्हणतो नाही आलं तरी येऊ तरी लागले. ती जाणीजे करणे सांगती ज्ञान. तुमच्या जीवनात विवेक आहे, वैराग्य आहे, आत्मज्ञान आलंय किंवा येऊ लागलंय, ही तुमच्या इंद्रियाच्या कृतीतून कळत असते. तुमची इंद्रिय सांगत असतात की हा महात्मा, हा ज्ञानी, हा संत. ती जाणीजे करणे सांगती ज्ञान. तुमच्या कृतीतून वैराग्य झळकतं, आणि वैराग्य झळकू लागलं की लोक ओळखतात हा महात्मा आहे, हा बोलतो तसा वागतो, याचं ऐकावं, याचं ऐकल्याने आपलं कल्याण होईल, आपण सुधरावं. जो बोले तैसा चाले असा महात्मा असेल तर एका क्षणात तुमची दारू सुटते, एका क्षणात गांजा बिड्या सुटतात, वाईट वागणं सुटतं, परद्रव्य परणारीचा अभिलाष सुटतो. ती ताकद आहे त्या वैराग्याची, त्या बोले तसे चाले या सद्गुणाची. मग ते तर दुष्ट गुण न मिळायची निशेष चैतन्याचा वाद झाला. म्हणजे तुमच्या जीवनात एकही दुष्ट गुण नाही आहे, सगळे सद्गुणच आहेत. तुम्ही संत आहेत किंवा संत पदाकडे वाटचाल करत आहेत. समाज तुमचं अनुकरण करतो, तुमच्या शब्दाला मान देतो. तुम्ही अज्ञापक होता, वाचासिद्धी पावता. का? जसं बोलता तसं वागता, बोलता तसं वागता. जसं बोलता तसं वागता याला फार किंमत आहे. का? जो जसं बोलतो तसं वागतो तो देव असतो. अर्थात सत्य बोलणं. मी बोललो, एखादा बोलला मी उद्या तुला काठीने मारीन आणि खरंच मारलं काठीने, याला नाही म्हणायचं बोले तैसा चाले. हा, जो सत्य बोलतो आणि त्या सत्यासारखं वागतो याला म्हणायचं बोले तैसा चाले. असा जो वागतो तो हळूहळू महात्मा बनतो. जीवनात विवेक वैराग्य असतं, तो आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतो. समाज त्याचा प्रत्येक शब्द ऐकतो, एक शब्द मोडत नाहीत, एक शब्द मोडत नाही समाज. आणि एका क्षणात समाजात सुधारणा येते. आज समाज का सुधरत नाही कीर्तनाने? आज समाज कीर्तनाने का सुधारणा? आजचा वक्ता जसा बोलतो तसा वागत नाही, बोले तैसा चाले असा नाही आहे. जसा बोलतो तसा वागत नाही, जीवनात विरक्ती नाही, आणि कीर्तन भगवंतासाठी नाही तर फक्त पैशासाठीच कीर्तन करतो. म्हणून समाज तुमच्या वाणीनं सुधरत नाही, समाजाची प्रगती नाही, उलट अधोगती होते. हा सर्वस्वी दोष वक्त्याचा आहे. ताकदीचा वक्ता असावा, वक्ता विरक्त असावा, वक्ता जसं बोलतो तसं वागणारा असावा. आणि हे फार अवघड नाही. मी बोललो ना तुम्हाला, तुम्ही म्हणताल मग आम्ही गाडी घेतली 12 लाखाची, ड्रायव्हर ठेवला आहे, त्याला कशाने पोसावं, गाडीचं भाडं कशाने द्यावं, बँकेचं कर्ज कशाने फेडावं, आम्ही खावं काय प्यावं काय. तुम्हाला कोण म्हणतं 100 किलोमीटर कीर्तन करायला जा? मी बोललो ना, तालुक्यातले कीर्तनकार ठेवा, छान कीर्तनकार आहेत. मी जसं बोललो, प्रत्येक फळ आपल्या ठिकाणी मोठं आहे चवीला, तसा प्रत्येक कीर्तनकार आपल्या ठिकाणी मोठा आहे, प्रत्येकाला चांगलं येतं. तुमच्या जवळचे ठेवा ना, तालुक्यातलेच. 15 किलोमीटरच्या आतले ठेवले तर फुकट येते होते. सायकलवर येईल, मोटरसायकलवर 25 रुपयाचं पेट्रोल लागेल. काय लागतं लागून लागून, काय लागतं लागून लागून. तुकोबाराची इच्छा सहज पूर्ण होईल. तुकोबारांची जी इच्छा आहे की तुम्ही कीर्तनाचा पैसा घेऊ नये, एका क्षणात हे बंद होईल. लोक फुकट कीर्तन करतील. तालुक्यातले बोला, जवळचे बोला, 10 किलोमीटरचे, 15 किलोमीटरचे, 20 किलोमीटरचे. हे 200 किलोमीटरचे बोलूच नका, किंवा बोलले तर फुकट बोला. किंवा तुम्हाला पुढं काय तर त्याच्या तिथं जाऊन कीर्तन ऐकायचं असेल तर. पण तुकोबाराची इच्छा पूर्ण करणं आवश्यक आहे. का तर मी पुन्हा पुन्हा बोलले की तुकोबाराच्या वाणीला असत्यानं कधी स्पर्शच केला नाही. तुकोबाराची वाणी सतत सत्य बोलते, आणि जी तुकोबाराची वाणी सतत सत्य बोलते, ह्या 4 अभंगात बोलले तुकोबाराची वाणी सत्य होईल. कीर्तन करू नये, मला नरकाला जावं लागेल. कशा करता परमार्थ करायचा? तुकोबाराच्या 4 अभंगाला घाबरा, घाबरा, घाबरा. शब्द तुकोबारायचा आहे, काळ्या दगडावरची रेषा आहे. आम्हाला थोडं शहाणं होण्याची गरज आहे. आम्ही व्यासपीठावर धर्माचं पांघरून घेतो आणि अधर्म करतो. आम्ही व्यासपीठावर सत्याचं पांघरून घेतो आणि असत्य करतो, असत्य वागतो. हे साधारण जनतेकडे द्यावं.
हे पुढाऱ्याला द्या. पुढारी थापा मारतात, सत्याचं पांघरून घेतात आणि असत्य वागतात, धर्माचं पांघरून घेतात आणि अधर्म करतात. हे पुढाऱ्याला द्या. हे कीर्तनकाराकडे शोभत नाही. कीर्तनकार बोले तैसा चाले असाच असावा, असाच असावा. समाजात अनेक लोक सत्य बोलतात पण भूलथापा असतात, ते पाळत नाहीत. पुढारी नेते लोक हे अमकं करू तमकं करू तमकं करू आश्वासनं देतात, करत नाही. साधारण लोकांना द्या, हे जाऊ दे, त्यांच्याकडे सोडा, ते काही करू तिकडे. हा त्यांच्यासाठी विशेष नाही. बोले तैसा चाले हा विषय फक्त कीर्तनकारासाठी, परमार्थिकासाठी आहे, आमच्यासाठी. आम्ही जसं बोलतो तसंच वागावं. परमार्थात दांभिकता नकोच. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे करोनी दावी, तुका म्हणे करोनी दावी, त्याचे पाय माझे जीवी. तुम्ही जे बोललाय ते करून दाखवा, त्याचे पाय माझ्या जीवात, माझ्या हृदयात धरीन म्हणले मी. तुका म्हणे करोनी दावी, त्याचे पाय माझे जीवी. तैसे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी. तैसे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी. संत बोलतात तसंच वागतात. एकदा का बाईचं मूल जरा गुळ जास्त खाऊ लागलं, तैसे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी. एकदा का बाईचं मूल जरा गुळ जास्तच खायला लागलं, सगळ्याच्या ऐकण्यातला दृष्टांत आहे, पण अतिशय टचिंग आहे. एका बाईचं मूल जरा गुळ जास्त खायला लागलं, नाथ महाराजाकडे गेली, म्हणजे महाराज माझं पोरगं गुळच खायला लागलो जास्त. नाथ महाराजांनी मस्तकावर हात ठेवला, म्हणजे जा बाई 8 दिवसांनी परत ये, पुन्हा मला सांग हे गुळ खायचं सोडून दे, 8 दिवसांनी येऊन सांग मला सोडल्या म्हणून. ती बाई गेली. आता ते गुळ खायचं कमी नाही, ते ढेपच हाणायला लागलं. कमी नाही, ओलं ढेपच हाणायला लागलं. ती बाई माघार आली, म्हणली नाथ महाराजसारखे महाराजांना कसा आशीर्वाद दिला. ती बाई आली पळत माघारी 8 दिवसांनी, म्हणली महाराज ती तर ढेपच हाणायला लागले, आधी तर चटाकात पाकाच, आता अख्खी ढेप हाणायला लागले, असा कसा आशीर्वाद दिलाय. नाथ महाराज हसले, म्हणले बस बस बाई, काय खाली बस म्हणले. बसली बाई. पुन्हा त्या लेकराच्या मस्तकावर हात ठेवला, बाई जा म्हणले आता पुन्हा 8 दिवसांनी. मग त्या पुढच्या 8 दिवसात नाथ महाराजांनी स्वतः गुळ खायचा सोडला. 8 दिवसांनी ती बाई आली, म्हणजे महाराज आता गुळ खायचा सोडला हो, तेव्हा आशीर्वाद दिला, आताही दिला, या आशीर्वादात काय चमत्कार होता. म्हणजे बाई ज्यावेळेस मी पहिला आशीर्वाद दिला त्यावेळेस मीच गुळ खायचा सोडला नाही, आता दुसरा आशीर्वाद दिला तेव्हा मी गुळ खायचा सोडला, तुझ्या पोरांनी सोडला. तैसे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. पण परमार्थात दांभिकता नकोय. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. दंभ हा नाटक असतं, खोटं असतं, ढोंग असतं. परमार्थातलं ढोंग असतं. बोलायचं एक, वागायचं एक, शास्त्रात आहे एक, सांगायचं एक, किंवा शास्त्रात आहे ते सांगितलं ते आचरणात आणायचं नाही. हा दंभ आहे, हा घातक आहे. हित व्हावे, देव भेटा वाटताना हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. अहो एकदा लक्ष्मी माता वैकुंठामध्ये भगवंताचे पाय दाबत बसली. वैकुंठामध्ये लक्ष्मी माता भगवंताचे पाय दाबत बसली. रोजचा नियम आपली माता, कारण लक्ष्मी मातेला जागा चरणात आहे, पाय दाबत बसली. लक्ष्मी माता म्हटली, प्रभू नारायणा एक विचारू का. म्हणले विचार ना लक्ष्मी. म्हणले देवा मला एक सांगा की या विश्वातली तुमची सर्वात आवडती वस्तू काय. नारायण म्हणाले, हे बघ लक्ष्मी, आज आपल्या थोडी गडबड आहे, या प्रश्नाचं उत्तर मी तुला 4-8 दिवसांनी निवांत देईल, आज जरा गडबड आहे. देवाला वाटलं बरं झालं आयतीच संधी चालून आली, कारण नारदाला फार गर्व झाला होता की या जगातला देवाचा सगळ्यात आवडता भक्त मीच आहे. योगाने एक 8 दिवसांनी नारद वैकुंठात गेले दरबारात भगवंताच्या, नारायण नारायण करत. देव म्हणाले या महर्षी या. नारद महर्षी आले, बसले. आता नारद बसलेत, लक्ष्मी माता बसल्यात. पण येताना अशी गंमत झाली की कधी नाही तिथे महाद्वाराच्या दारात एक रजिस्टर ठेवलेलं होतं आणि त्या रजिस्टरमध्ये भक्तांची नावं लिहिलेली होती. नारदाला कुतूहल वाटलं की कधीच नाही आणि आज महाद्वारात रजिस्टर का दिसले. रजिस्टर म्हणजे मोठी होई, हे रजिस्टर का ठेवलंय.
उघडून पाहिलं, त्यामध्ये भक्ताची यादी होती. मध्ये आल्यावर नारद देवाला म्हणले, देवा ठीक आहे आपला राम राम श्याम श्याम झाला, पण एक प्रश्न घोटाळला माझ्या मनात. म्हणले काय? म्हणले कधी नाही त्या दारात एक मला रजिस्टर दिसलं आणि त्या रजिस्टरमध्ये भक्ताची यादी आहे. रजिस्टरमध्ये भक्ताची यादी आहे आणि त्या यादीमध्ये नंबर 1ला नारदाचं म्हणजे माझं नाव आहे आणि सगळ्यात शेवटी मारुतीचं नाव आहे. म्हणजे का बरं देवा, मारुती बऱ्यापैकी भक्त आहे तुमचा, त्याला निवड बढतीच पास केले 35%. सगळ्यात खाली घातला आहे. उगा 4-5व्या नंबरला तर ठेवायचा ना, पण सगळ्यात खाली घातला म्हणले, बढती पास केला आहे 35%. नारद फुगले, का नंबर 1ला माझं नाव म्हणले, नारद शेवटी मारुती आहे. आता नारद बसलेच होते. म्हणजे नारदा, देवाने आपल्या कोपरीच्या बन्याच्या खिशात हात घातला. देवाला कोपरी बन्यान असते. हात घातला, कोपरीच्या बन्याची डायरी काढली आणि नारदाच्या हातात दिली. म्हणजे नारदा ही डायरी वाचा. नारदाने डायरी उघडली, तर ते भक्ताची यादी आणि त्या डायरीमध्ये नंबर 1ला मारुतीचं नाव, सगळ्या शेवटी नारद. म्हणजे देवा हा काय चमत्कार? डायरी तर भक्तच, रजिस्टरमध्ये भक्तच, पण रजिस्टरमध्ये नंबर 1ला माझं नाव म्हणले नारदाचं, शेवटी मारुती, आणि डायरीत नंबर 1ला मारुती आणि शेवटी नारद. असं का देवा म्हणले? नारायण प्रभू म्हणतात, नारदा ऐका, जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत आणि मी ज्यांचं ध्यान करतो त्यांचं नाव या डायरीत आहे आणि त्यात नंबर 1ला माझा मारुती आहे. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळते. खर 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 नारदाची झाकच निघून गेली की नंबर 1चा भक्त मी आहे हे समजून घेण्याची. नारदा, जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत, पण मी ज्यांचं ध्यान करतो त्यांची नावं या डायरीत आहेत आणि त्यात नंबर 1ला माझा मारुती आहे. मी रात्रंदिवस माझ्या मारुतीचं ध्यान करतो. तयाचे आम्ही करू ध्यान, ज्ञानोबा आहे, तयाचे आम्ही करू ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळते. अरे मारुती माझा देव आहे, मी मारुतीचं ध्यान करतो. नारदाला सगळं कळालं, सांगायची गरज नाही लागली. नारद निघून गेले, अपमान झाला. चरणावर बसलेल्या लक्ष्मीमातेच्या लक्षात आलं की प्रभूची, नारायणाची सगळ्यात या विश्वातली आवडती वस्तू आहे संत. मारुती संत होते. नारायणाची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू संत आहे हे लक्ष्मीमातेला कळालं. पण बायकाची आशा मोठी खोटी असते. कोणत्या बायकोला वाटतं की माझ्या नवऱ्याची सगळ्यात प्रिय वस्तू मीच आहे, असं आपल्या बायकाला वाटतं बरं का. असं नाही, पण वाटतं. बायकाची खोटी आशा असते. तिला वाटतं की माझ्या नवऱ्याची सगळ्यात प्रिय वस्तू मीच आहे. लक्ष्मी म्हणते, अजून लक्ष्मीने आशा नाही सोडली. तिला वाटलं नंबर 2ला तरी मी असेल. म्हणजे देवा नंबर 1ला तुमची या जगातली सगळ्यात प्रिय वस्तू आहे संत, मला कळालं. पण नंबर 2चं कोण आहे प्रिय? देव म्हणाले, या विश्वातील नंबर 2ची माझी सगळ्यात प्रिय वस्तू आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. आणि नंबर 3ला तू आहे म्हणले लक्ष्मी. आज जे गीता ज्ञानेश्वरी बोलतायत, गातीवर बोलतायत, कीर्तनकार प्रवचनकार, ते नारायणाचे या विश्वातील नंबर 2चे आवडती वस्तू आहे. नंबर 1 म्हणलं तरी चालतं, कारण संत वक्ते असतात. वक्ता संत असू शकतो, संत वक्ता असतोच, पण वक्ताही संत असू शकतो. वक्ताही संत असू शकतो. तात्पर्य थोडं वर जाऊन बोललं तर गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता अर्थात कीर्तनकार प्रवचनकार प्रभू नारायणाची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे. सर्वात आवडती वस्तू आहे. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. अर्जुन हा ठायवरी मी तया ते स्वे जिवारी, जो गीता अर्थाचे करी परगुणे संता. बरोबर आहे. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. अर्जुना, जो माझा भक्त या मृत्यूलोकात माझ्या भक्ताला गीतेची मेजबानी खाऊ घालतो, त्याच्यासारखा या पृथ्वीवर माणूसच नाही म्हणले दुसरा. त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो, तो माझा प्राणप्रिय आहे. तात्पर्य भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू काय असेल तर गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता अर्थात कीर्तनकार प्रवचनकार.
कीर्तनकार प्रवचनकार. काय महात्म्य, काय महात्म्य कीर्तनकार प्रवचनकाराचं. कीर्तनकार प्रवचनकार ही भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. पण सगळेच कीर्तनकार का? इथं ज्ञानोबारायांनी इथे ज्ञानबाची मेघ ठोकली. आपण म्हणतो ना ज्ञानबाची मेघ, इथं ज्ञानोबारायांनी एक मेघ ठोकली. कीर्तनकार प्रवचनकार भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे, मान्य. पण सगळेच कीर्तनकार प्रवचनकार भगवंताची विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे का? तर नाही. मग कोणता कीर्तनकार भगवंताची प्रिय वस्तू आहे? ज्ञानोबा लिहितात की मज ईश्वराचे निलोभे, गीता पडता अक्षोभे, तो मंडन होय सभे संतांची. जो ईश्वर प्राप्तीच्या लोभानंच गीता सांगतो, पैशाच्या नाही, ईश्वर प्राप्तीच्या लोभानं गीता सांगतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, तो कीर्तनकार माझी या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. तसा सज्जनाच्या मेळापी गीता पद्य रत्न उमपी, वर्ष जो माझ्या रूपी हेतू ठेवणे. जो गीतेचा पाऊस पाडतो माझ्या श्रोत्यावर फक्त भगवत प्राप्तीच्या उद्देशाने, तो कीर्तनकार मला प्रिय आहे, प्राणप्रिय. सज्जनाच्या मेळापी गीता पद्य रत्न उमपी, वर्ष जो माझ्या रूपी हेतू ठेवणे. गीतेचा वर्षाव करतो कीर्तनात, पण वर्ष जो माझ्या रूपी हेतू ठेवणे, देव भेटावे या उद्देशाने कीर्तन सांगतो, पैसा भेटावा या उद्देशाने नाही. तो मला प्राणप्रिय कीर्तनकार आहे. तसा कीर्तनकार माझी जगातली विश्वातली सर्वात प्रिय वस्तू आहे. काय मोठं भाग्य कीर्तनकाराचं. जन्माचे फळ चकोरा का चंद्रू अंबारा, नाना नवघन मोयरा ओ देत पावे. आकाशात चंद्र उगवला आणि त्यातलं अमृत खायला मिळालं तर चकोर पक्षाचं जन्माचं सार्थक होतं. पाऊस पडला आणि मोरानं पिसारा फुलून तो नाचला की मोराच्या जन्माचं सार्थक होतं. तसं गीता ज्ञानेश्वरी कीर्तन भगवत प्राप्तीच्या उद्देशानंच केली. गीता ज्ञानेश्वरी सांगितली, कीर्तन भगवत प्राप्तीच्या उद्देशानं सांगितलं तर त्या कीर्तनकाराच्या जीवनाचं सार्थक होतं. आणि त्याने कीर्तन जर पैशाच्या उद्देशाने सांगितलं तर त्याच्या जीवनाचं सार्थक होत नाही. जन्माचे फळ चकोरा का चंद्रू आंबेरा, नाना नवघन मयुरा ओ देत पावे. भक्ता गीतेसी भेटू करी आदरेसी, तो देहापाठी मजसी एकच होय. ज्ञानोबा आहे, ऐका होय. भक्ता गीतेसी भेटी करी आदरेसी, तो देहापाठी मजसी एकच होय. जो कीर्तनकार प्रवचनकार, जो वक्ता कीर्तन करतो, ज्ञानेश्वरी सांगतो, गीता सांगतो, अर्थात जो कीर्तनकार फक्त भगवत प्राप्तीच्या उद्देशानेच कीर्तन प्रवचन करतो, तो देह ठेवला की मुक्त होतो, मुक्त होतो. पण जो पैशाच्या उद्देशाने कीर्तन करतो तो नरकाला जातो. मुक्त कीर्तन करून नरकाला जातो. त्या अधोगती नरकवास. तुका म्हणे दोन्ही नरका जाते, तुका म्हणे दोन्ही नरका जाते. हो. भक्ता गीतेसी भेटी करी आदरेसी, तो देहापाठी मजसी एकची होय. जो कीर्तनकार पैशाच्या नाही भगवत प्राप्तीच्या उद्देशाने कीर्तन करतो, त्याने देह ठेवला की तो साक्षात पांडुरंग झाला, तो मुक्त झाला. ही ताकद कीर्तनाची आहे, ही कीर्तनाची आहे. पण आम्ही अभागे, आम्ही अभागे कीर्तनकार. ज्ञानोबाराज बोलतात, ना तरी कल्पतरू तळवटी, बैसोनी झुडिये पाडी गाठी, मग तेथून निघे किरीटी की दैन्याची करू. एक भिकारी कल्पतरू खाली बसलाय, ऊन पडले म्हणून ऊन उतराव म्हणून कल्पतरू खाली बसलाय. झाड लिंबाचं बाबळीचं नाही, कल्पतरूच आहे. भिकारी कल्पतरू खाली बसलाय, पण कल्पतरू त्याला माहीत नाही, त्याचं महत्त्व माहीत नाही. कल्पतरू तो असतो, तुम्ही कल्पावून त्यांनी द्यावं, पण त्या भिकाऱ्याला कल्पतरू माहीत नाही, त्याचं महत्त्व माहीत नाही. कल्पतरू खाली बसलाय आणि फाटक्या झुडीला गाठी मारतोय. ऊन उतरलं, पुढं भीक मागायला निघाला. तो भिकारी पुन्हा जन्म मरणाच्या किंवा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. कल्पतरू खाली बसलाय, त्याचं महत्त्व माहीत नाही, फाटक्या जोडीला गाठी मारल्या, पुन्हा भीक मागायला निघाला. तो भिकारी पुन्हा
गरिबीत किंवा दारिद्र्यात अडकला. तसं कीर्तन प्रवचन करून जे पुण्य मिळतं तो एक कल्पतरू आहे. या पुण्यरूपी कल्पतरूला म्हणावं की आम्हाला पांडुरंगाची भेट घालून दे. हे कीर्तनानं मिळालेलं पुण्य तुम्हाला पांडुरंगाची भेट घालून देतं. पण आम्ही या पुण्याला म्हणत नाहीत की आम्हाला पांडुरंगाची भेट घालून दे. आम्ही या पुण्याला म्हणतो आम्हाला 10,000 दे, 20,000 दे, 25,000 दे. तो भिकारी गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. आम्ही कीर्तनकार जन्म मरण्याच्या दारिद्र्यात अडकतो, जन्म मरण्याच्या दारिद्र्यात अडकतो, जन्म मरण्याच्या फेऱ्यात पुन्हा पडतो. दारी आलेला मोक्ष हाकलून देतो. शतकृते यजिजे माते आणि इप्सिता ती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की निवृत्ती हे पापाची नव्हे. 100 यज्ञ करायचे, त्या देवाच्या नावाने यज्ञ करायचा, 100 यज्ञ करायची, पुण्य मिळवायचं आणि त्या पुण्याने पांडुरंग मागायच्या ऐवजी स्वर्ग मागायचा. ज्ञानोबा म्हणतात हे पापच आहे, हे पापच आहे. स्वर्गा पुण्यात्मक पापा ये जे पापात्मक पापे नरका जायचे, जेने मज पाविजे ते हे शुद्ध पुण्य. 100 यज्ञ केलेत, देवाच्या नावाने केलेत, पुण्य मिळवले, देवाची प्राप्ती मागावी ते शुद्ध पुण्य. पण 100 यज्ञ करून देवाच्या नावानं करून पुण्य मिळवले आणि पैसा मागितलाय, स्वर्ग मागितलाय, हे पाप आहे म्हणले. त्याला गोंडच नाव दिले पुण्यात्मक पाप. पापच पण गोंडच नाव दिले पुण्यात्मक पाप. शतकृते यजिजे माते आणि इप्सिता ती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की निवृत्ती हे पापच नाही. नीट ऐकावी. शतकृते यजिजे माते आणि इप्सिता ती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की निवृत्ती हे पापाचे नव्हे. तसं मी म्हणतो कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सिता ती 10,000 रुपये येते. आता पुण्य की निवृत्ती ही पापाची नव्हे. पापच पापच आहे. जय माझी नारायण ते हे शुद्ध पुण्य. नारायणाच्या नावाने पुण्य मिळवलं तर नारायणाचीच प्राप्ती मागावी ते शुद्ध पुण्य. आणि नारायणाच्या नावाने पुण्य मिळवलं आणि स्वर्ग आणि पैसे मागितले तर ते सरळ पाप आहे. पण ते पुण्यात्मक पाप आहे. गोंडा शब्द दिला पुण्यात्मक पाप. आणि मजाची माझी असता जेणे मी दूर होय पंडूस होता त्या पुण्य असे म्हणतात जीवन तुटे. काय कठीण शब्द वापरलेत ज्ञानोबारांनी. आणि मजाची माझी असता जेणे मी दूर होय पंडूस होता त्या पुण्य असे म्हणतात जीवन तुटे. अरे म्हणजे तुमची जीभ झडून पडेल. कशाने? की देवाच्या नावानं कीर्तन करायचं, देवाच्या नावानं प्रवचन करायचं, देवाच्या नावाने यज्ञ करायचा, देवाच्या नावानं पुण्य मिळायचं आणि त्या पुण्याने स्वर्ग किंवा पैसे मागायचे. याला कोणी पुण्य मिळेल तर त्या मनावरची जीभ झडेल म्हणले. आणि मजाची माझी असता जेणे मी दूर होय पंडूस होता त्या पुण्य असे म्हणतात जीवन तुटे. देवाच्या नावानं कीर्तन करायचं, कीर्तन करून देवाच्या नावानं पुण्य मिळवायचं आणि त्या पुण्यानं देव मागायच्या ऐवजी 10,000-20,000 रुपये मागायचे. ज्ञानोबा म्हणतात हे पुण्य नाही. ज्ञानोबा म्हणतात हे पुण्य नाही. याला कोणी पुण्य म्हणेल त्याची जीभ झडेल म्हणले. हे पाप आहे म्हणले. कीर्तन करून पैसे घेतले हे पाप आहे, पण पुण्यात्मक पाप आहे. स्वर्गा पुण्यात्मक पापे येईजे, पापात्मक पापे नरका जायचे, जेणे माते पाहिजे ते हे शुद्ध पुण्य. बघ एवढा देवदेव करून, एवढा परमार्थ करून, एवढी कीर्तन प्रवचन करून जर नरकाला जायची पाळी आहे. पुण्य करतो पण पापात्मक पुण्य करतोय. जे आम्हाला संसारात बांधतंय. काय करायचं असा परमार्थ करून? कशाकरता करायचं? कशाकरता करायचं? आणि म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आम्ही व्यासपीठावर धर्म पांघरून अधर्म करतोय. आम्ही व्यासपीठावर सत्य पांघरून असत्य करतोय. आम्ही सत्य पांघरलंय तर सत्यच करावं, धर्म पांघरलंय धर्मच करावा, धर्म पांघरले धर्मच करावं. अर्थात व्यासपीठावर जे खरं बोलतंय ते आचरणात आणावं. बोले तैसा चाले त्याची वंदेनं पावली. जे व्यासपीठावर बोलताय खरं ते आचरणात आणा. तुम्ही देव असता. जो बोलतो तसं वागतो तो देव असतो. आणि तुकोबाराय म्हणतात मी त्याचे चरण स्पर्श करीन, त्याचे पाय वंदेन, त्याच्या मी पाया पडेल. बोले तैसा चाले त्याची वंदेनं पावले. आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही नित्य नामधारक बनावं. आम्ही जे बोलतो, जे सत्य बोलतो व्यासपीठावर तसं आम्ही वागत नाहीत. याचं कारण आमच्या मुखात नित्य नाम नाही आहे. नाम ही एक अशी ताकद आहे, हरिनाम एक अशी ताकद आहे
तुमच्या मुखात जर नित्य नाम असेल, नित्य नाम असेल, तर तुमच्या जीवनातून दुर्गुण पळून जातात, तुमच्या जीवनात सद्गुण वास करतात. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. बरोबर आहे. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे. धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सगळ्या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. आणि हे सगळे सद्गुण अर्थात धर्म नामाच्या पोटी जन्म घेतात. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. नित्यमुखात नाम असेल तर जीवनात नीतिमूल्य असतात, धर्म असतो, सगळे सद्गुण असतात. हरिनामापासून दुर्गुण पळून जातात, जीवनात सद्गुण येतात. वातीपुढे तुम्ही वात लावली, अंधार पळून जातो. वातीपुढे पळे जैसे काळोखे. वात लावली, अंधार पळून जातो. नामस्मरणाने तुमच्या जीवनात विवेक येतो. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबनी, साचचे करचरणी होती डोळे. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबनी, साचचे करचरणी होती डोळे. तुम्ही नित्य नामधारक आहेत. तुमच्या जीवनात विवेक जागा होतो. विवेक जागा झाला की तुम्हाला हा संसार मातीमोल वाटतो. सार आसार कळतं. भगवान सार आहे, संसार आसार आहे, फलकट आहे. फलकट तो संसार, येत सार भगवान. नामस्मरणाने विवेक जागा होतो. विवेक झाला जागा की भगवान सार वाटतो, संसार धन दौलत आसार वाटते. आणि मग जे आसार आहे, जे नाशिवंत आहे, ते टाकून तुम्ही आपोआप जे अविनाशी भगवंत आहे त्याच्या मागे लागता. बरा गोड दृष्टांत देतात की विखे रांदिली रससोय, ते जेवणारा ठावी होय, ते ताटाची सांडोनी जायची यापरी. एक मनुष्य जेवायला बसलाय आणि तोंडात घास घालणार, तेवढ्यात कोणतरी आलं म्हणल्यावर याच्यात विष घातले, खाऊ नको मरशील. तो मनुष्य ताटावून उठला, नुसता निघून गेला नाही, ते ताट उलथं पालथं केला, निघून गेला. ते ताटाची सांडोनी जायची यापरी. ताटावर बसलाय, तोंडात घास घालणार, हे कळालं. तोंडात घास घालणार, तेवढ्यात कळालं की यात विष घातलेलं आहे, मरशील, खाऊ नको. हे जेवण माझ्यासाठी मारक आहे हे कळाल्यावर तो मनुष्य ताट उलथं पालथं करून निघून जातो. तसं संसार माझ्यासाठी मारक आहे हे कळाल्यावर मनुष्य ह्या संसार त्या ताटासारखा उलथा पालथा करतो आणि निघून जातो. विखे रांदिली रससोय, ते जेवणारा ठावी होय, ते ताटाची सांडोनी जायची यापरी. तैसे संसार या समजता जाणीजे जे अन्यतेता, ते वैराग्य दवडिता पाठीला. विषाने भरले ताट आहे, ते खाल्लं तर माझ्यासाठी मारक आहे. तसा संसारही माझ्यासाठी मारक आहे. संसार अनित्य आहे आणि मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य आहे. संसार मला पुन्हा पुन्हा मारतोय आणि जन्मायला लावतोय. संसार अनित्य आहे, त्याचा भाग आहे म्हणून मी अनित्य आहे. ताटात विष आहे, खाल्लं तर मी मरेल. संसार अनित्य आहे, मी अनित्य आहे, हा मला मारतोय हे कळालं की तुम्ही संसार त्या ताटासारखा उलटा पालता करता आणि तुमच्या जीवनात लंडासारखं वैराग्य येतं. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. आणि मग जीवनात वैराग्य आलं की ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य यांनी ब्रह्मानंदा योगी जीव होते. सारासार कळालं की तुम्ही असार टाकून साराच्या मागे लागता आणि जीवनात वैराग्य येतं आणि वैराग्यानं देव भेटतो. आणि मग नाम नित्य असू द्या. नित्यमुखात नाम आलं की विवेक जागा होतो आणि तुमच्या इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतात. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबनी, साचचे करचरणी होती डोळे. हातापायाला प्रत्येक इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतात आणि विवेक दुष्कृत्य टाळतात. इंद्रिय दुष्कर्म टाळतात. कशामुळे? तर विवेकामुळे. नामानं विवेक जागा झाला. सगळ्या इंद्रियांना विवेकाचे डोळे फुटले. आता इंद्रियच कुकर्म करायचे टाळतात. हे कशामुळे झालं? विवेकामुळे. मग अखंड नामस्मरण असेल आणि विवेक जागा झाला तर तुमचा सारासार विचार जागा होतो. या नामस्मरणानं कीर्तनकारालाही कळतं की पैसा नाश काय, धन दौलत जमीन जायजा सगळं नाश काय, अविनाशी आहे तो देव आहे आणि तो कीर्तनकार देवाच्या मागे लागतो. हे नाशक जे आहे नाशिवंत ते टाकून देतो. नाशक टाकून देतो आणि अविनाशी देवाच्या मागे लागतो. कीर्तनकारला पैसा का घ्यावा वाटतं? त्याचा विवेक जागा नाही, त्याच्याजवळ सारासार विचार नाही आहे. पण तो नित्यनामधारक जर असेल त्याचा विवेक जागा होईल, त्याला सारासार कळेल. प्रपंच नाशका आसार आहे, हे नाशका आसार टाकेल आणि अविनाशी भगवंताच्या मागे लागेल.
आणि नासकं टाकलं आणि अविनाशी जे भगवंत पकडला त्याच्या जीवनात वैराग्य चालू नाही. वैराग्य आलं की तो व्यासपीठावर जे खरं बोलतोय तसं समाजात वागेल, ते आचरणात आणेल. व्यासपीठावर जे बोलतोय खरं तो आचरणात आणेल. आणि वक्ता जसं बोलतोय तसं वागू लागला, खरं बोलतं व्यासपीठावर, ते खरं आपल्या जीवनात अनुकरू लागला की समाज त्या वक्ताच्या पायावर लोळतो. का? तर जो खरं बोलतो आणि त्या बोलल्यासारखं खरं वागतो तो देव असतो. एका क्षणात समाज सुधरेल. आणि म्हणून वक्ता कीर्तनकार नित्य नामधारक असावा. त्याने विवेक जागृती होईल, सारासार विचार येईल, सारासार विचारांना जीवनात वैराग्य येईल. वैराग्य आलं की जसं तुम्ही बोलतायत तसंच वागाल आणि मग इथं सफल होईल. बोले तैसा चाले त्याची वंदन पावले. आणि मग अशी जी वक्ते आहेत जे नित्य नामधारक आहेत, जीवनात विवेक जागा झाला आहे, वैराग्य आलं आहे, व्यासपीठावर जे खरं बोलत आहेत तसंच वागतायत, समाज त्यांचा दास बनेल. त्या वक्त्याच्या कीर्तनकारच्या शब्दाला समाज किंमत देईल, त्यांचा मान राखेल. तो कीर्तनकार सांगेल तसेच समाज वागेल आणि एका क्षणात समाज सुधरेल. आणि तेव्हा आमची कीर्तनं प्रवचनं सफल होतील, आमचा परमार्थ सफल होईल. आणि म्हणून आम्ही हजारो कीर्तनं करतोय, पण कीर्तनं करू नये. मी बोललो की कीर्तनानं समाज सुधरत नाही, तमाशानं बिघडत नाही. या अवस्था का? तर आजचा कीर्तनकार, आजचा वक्ता विरक्त नाही आहे, निष्प्रह नाही आहे, आणि तो जसा बोलतो तसा वागत नाही आहे. मग त्याने नित्य नामधारक बनावं. ही नामाची जादू आहे. कीर्तनकार नित्य नामधारक जर बनला, नित्य सत्य अमित हरिपाठ जस